दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च। लाडक्या बहिणींना आज कुठल्याही क्षणी 3000 रुपये सोबत 24 रुपये वाटप सुरू होणार। मोठे गिफ्ट जाहीर, लाडक्या बहिणींना आज गिफ्ट मिळणार। गुढीपाडव्याचं राहिलेलं गिफ्ट आणि अक्षय तृतीयाचं गिफ्ट असे म्हणून लाडक्या बहिणींना पैसे वाटप। मोठा निर्णय घेतला, प्रत्येक महिन्यास हप्ता वाटण्यास उशीर होतो, त्यामुळे 2 ते 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत। बघा, आज पहिलं गिफ्ट तुम्हाला काय मिळणार आहे तर आज 3 गॅस सिलेंडरचे 2490 रुपये। तुम्हाला माहितीच आहे की आज तुम्हाला 10वा हप्ता 21 रुपये मिळणार का 1500 हेही मी तुम्हाला सांगणार आहे, कारण सर्व लाडक्या बहिणी त्याच्याच प्रतीक्षेत आहेत। सोबत 1 रुपया भरून 30 प्रकारची भांडी आपल्या लाडक्या बहिणींना आता मिळायला सुरुवात झालेली आहे। त्यासाठी आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अटी व नियम आलेले आहेत 4। मी तुम्हाला तेच सांगतो आहे कोणते आलेले आहेत, तर 10वा हप्ता कोणाला मिळणार हे सुद्धा सांगणार। जवळपास 70 लाख लाडक्या बहिणी बाहेर गेलेल्या आहेत। आता 5 जे नवीन नियम आहेत आपण ते थोडक्यात बघून परत मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय। पहिला जो नियम आला आहे तो आधार कार्डवरती आलेला आहे। दुसरा जो नियम आहे अतिशय महत्त्वाचा, EKYC, कारण हा नियम सगळ्या लाडक्या बहिणींना लागू होतो। तिसरा नियम जो आहे तो 4 चाकीवाल्या लाडक्या बहिणींना लागू होतो। मोटार वाहन नियम आहे, RTO कडूनचा जो नियम आहे तो। आणि जो पुढचा चौथा आहे तो जो लाडक्या बहिणींच्या घरात कुणीही टॅक्स भरत असेल, ज्यांच्या घरात कुणीही टॅक्स भरत असेल, एक कुठलाही व्यक्ती, त्यांच्यासाठी हा नियम खतरनाक असणार आहे। आणि सर्वात संपूर्ण आता जे आपण माहिती पाहणार आहोत, जे सगळ्यात महत्त्वाचे नियम आहे ते आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे सांगतोच आहे, जेणेकरून तुम्हाला 100% एप्रिलचा हप्ता मिळणार आहे। कारण एप्रिलचा हप्ता सुरू झाला आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात तुम्हाला 1500 रुपये येणार। एप्रिलचा हप्ता 1500च फिक्स झालेला आहे, 2100 रुपये नाही। आता झालेल्या मोठ्या बैठकीत 15 मिनिटांपूर्वी सरकारनं सांगितलं टाकलं की एप्रिलचा जो हप्ता आहे तो आम्ही 1500च देणार आहोत। ज्यावेळेस आमच्याकडे बळ येईल त्यावेळेस आम्ही या 1500चं आम्ही तुम्हाला 2100 करणार आहोत। परंतु हे आत्ता तरी म्हणजे एप्रिलचा हप्ता आणि मेचा हप्ता जो एकत्र मिळणार आहे आपल्याला, अक्षय तृतीयेच्या अगोदर हे पैसे वाटप होणार। सरकारनं मोठी घोषणा केली आणि मागचे सुद्धा राहिलेले पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज सुद्धा आलेले आहेत, भरपूर लाडक्या बहिणींना 1500चे मेसेज आलेले आहेत। त्यामुळे कुणाला मेसेज आले त्यांनी आता पटापट सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे। आणि जर पैसे आले नाही तर पैसे आले नाही किंवा नाही असं लिहा, ज्यांना आले त्यांना हो लिहा, पटापट लिहा, कारण आजपासून लाडक्या बहिणींचं पैसेचं वितरण सुरू झालेलं आहे। सकाळपासूनच हे वाटप सुरू झालेलं आहे। त्यामुळे कोणत्या बँकेत पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे सांगतो, 1 मिनिटात लक्ष द्या। बघा, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टाचं खातं, अशा महत्त्वाच्या बँकेत पैसे वाटप। आणि सुरुवात जर आपण बघितलं तर ह्याची सुरुवात आता सगळ्यात महत्त्वाचं ज्या गरजू जिल्हा आहे त्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे। आता मी तुम्हाला पुढे नावं सांगणार आहे, परंतु तुम्ही मला सांगा तुमचा जिल्हा गरजू आहे का। जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही असं लिहा सोलापूर गरजू जिल्हा, सोलापूर, किंवा नुसतं तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका। जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जिल्हा खरंच गरजू आहे, म्हणजे आर्थिकदृष्ट्या थोडा कमकुवत आहे, कारण सर्वात प्रथम सरकारने यावेळेस निर्णय असा घेतला आहे की अशाच जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा पैसे वाटप करू जिथं सगळ्यात जास्त गरजू लाडक्या बहिणी आहेत। दुसरी गोष्ट, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता 24 रुपये सोबतच लाडक्या बहिणींना 25,000 रुपयाचं अनुदान सुद्धा देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे। आज 2 प्रकारचे मेसेज लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। आत्ताची मोठी बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा पोस्ट करून सांगितलेलं आहे की आता जो लाडक्या बहिणी बाद होतील त्यांचा दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही, परंतु त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत। अर्ज पडताळणी सुरू आहे मित्रांनो। अर्ज पडताळणीमध्ये तुमच्याकडून आधार कार्ड, रेशन कार्ड आणि उत्पन्न दाखला या 3 गोष्टी मागितल्या जातात। त्या 3 गोष्टींचं निवारण कसं करायचं आहे आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु लक्षात घ्या,
हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, संपूर्ण पहा. जर तुम्हाला एप्रिलचा मेसेज यावा असं वाटत असेल, तुमच्याही खात्यात खटाखट पैसे पडावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, भरपूर लाडक्या बहिणी बाद होणार आहेत. सोबत आनंदाची बातमी एक सांगतच आहे मी, कारण ज्या लाडक्या बहिणींचं स्वप्न आहे स्वतःचं घर, स्वतःचा व्यवसाय, त्यांना आता सरकार स्वतःच्या घरासाठी 20 लाख लाडक्या बहिणींना आता जवळपास 2.5 लाख रुपये देत आहे. हो, 2.5 लाख रुपये. आणि ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना 25,000 रुपये. आता तुम्ही स्वतःच इथं ऐकू शकताय अदिती तटकरे मॅडम यांनी एप्रिलचा हप्ता 2100 बाबत आणि त्यांच्या नियमांबाबत काय बोलले आहेत, तुम्हीच पहा. मंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता. खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो. आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता. त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार. 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे. 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन. पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील. या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा
भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील। एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे। इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो। उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही, आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं। परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल, त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो। त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे। मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे। याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे। प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता। हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो। त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही। धन्यवाद।